आपण अलीकडे हवामानातील परिवर्तन, पर्यावरणाचे रक्षण वगैरे विषयांबद्दल बरेच वाचतो आणि ऐकतो. हे मुलांना कसे समजावून सांगणार, असा तुम्हाला प्रश्न पडला आहे का? मग येथे श्री पारितोष तिरोडकर तुमच्या मदतीला आले आहेत त्यांचे नवीन पुस्तक घेऊन. त्याचे नाव आहे द वर्ल्ड इज मेल्टिंग. हाऊ टू टॉक टू किड्स अबाउट क्लायमेट चेंज. काय सांगतात लेखक, पाहूया. तुमचा मुलगा प्रश्न विचारतो, अलीकडे एवढे उकाडते का? अजून पाऊस कसा आला नाही? सर्वात प्रथम मुलाचा प्रश्न नीट ऐकून घ्या. तुमच्या मुलाचे वय असेल त्याप्रमाणे मुलाला स्पष्टीकरण द्या. मुलाचे वय जर 3 ते 6 वर्षे असेल तर त्याला छानदार गोष्टीमधून स्पष्ट करा. मुलाचे वय 7 ते 10 वर्षे असेल तर त्याला थोडीफार माहिती आहे. हवामानातील परिवर्तन कशामुळे होते आहे, ते स्पष्ट करून सांगा. 11 ते 14 वर्षे वयाच्या मुलाला या विषयावर अधिक खोलात जाऊन हवामानातील परिवर्तनाचा सर्व जगावर काय परिणाम होतो आहे ते तुम्हाला सांगता येईल. हवामानातील परिवर्तन हे संकट म्हणून नव्हे तर काळजीचे कारण म्हणून स्पष्ट करा. जास्त स्पष्टीकरण देऊ नका किंवा भयानक आकडेवारी देऊ नका. या परिस्थितीतून मार्ग काढण्यास पुष्कळ लोक काम करीत आहेत. आपल्याला सुद्धा काम करता येईल, असे सांगा. मुलगा अधिक प्रश्न विचारित असेल तर त्याला प्रोत्साहन द्या. प्रदूषण, जंगलतोड यांसारख्या समस्या अधिक मोठ्या आहेत. त्यामुळे मुलाने त्याविषयी प्रश्न विचारल्यास तुमचे स्पष्टीकरण सोपे ठेवा. यावर सुद्धा उपाय आहे हे त्याला पटवून द्या. आता मुलगा आपल्याला पर्यावरणाच्या रक्षणासाठी काय करता येईल असे विचारत असेल तर त्याला तुम्ही साधे सोपे उपाय सुचवू शकता. घरात चांगल्या पद्धती सुरू करा. उदाहरणार्थ, ब्रश करताना नळ बंद करणे, खोलीतून बाहेर पडताना दिवे, पंखे आणि वापरात नसलेली विजेची उपकरणे बंद करणे. मुलाला आणखी मोठेपणा द्या. तू घराचा लाईट चेकर, तू वॉटर मॅनेजर, म्हणजे तो आणखी प्रोत्साहित होईल. तुम्ही घरी काही उपक्रम राबवू शकता, जसे इको संडे किंवा पर्यावरणस्नेही रविवार, कचरामुक्त मंगळवार. यामुळे घरात पर्यावरणस्नेही वातावरण तयार होईल. आपल्याकडे होळी, गणेशोत्सव, दिवाळी असे अनेक सण आहेत. अशा सणाच्या प्रसंगी पर्यावरणपूरक रंग, गणेश मूर्ती इत्यादींचा वापर करा. अन्नाचा अपव्यय कमी करा. कंपोस्ट बिन सुरू करा. मुलाच्या आवडीनिवडी पाहून नेचर जर्नलिंग, इमोशन कार्ड अशा गोष्टी मुलाला शिकवू शकता. तुमचे वर्तन तुम्ही आदर्श ठेवा. जेव्हा तुमचा मुलगा तुम्हाला जुन्या पिशव्या पुन्हा वापरताना, स्थानिक वनस्पती आधारित अन्न निवडताना पाहिल, तेव्हा तो तुम्हाला आदर्श मानून तुमच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करील. डिजिटल माध्यमांचा उपयोग पर्यावरणाविषयी ज्ञान मिळवण्यासाठी करा. कारमध्ये तुम्ही पर्यावरणाविषयी पॉडकास्ट ऐकू शकता किंवा पर्यावरणाविषयी गप्पा मारू शकता. तुम्ही पर्यावरण या विषयावरील डॉक्युमेंटरीज पाहू शकता, गेम्स खेळू शकता. मुलांना हिरो वर्शिप आवडते. ते स्वतःला एखाद्या हिरोच्या ठिकाणी मानतात. कॉमिक्समधून, चित्रपटांतून क्लायमेट हिरोज किंवा वॉरियर्स आहेत. पर्यावरण या विषयावर बरेच चित्रपट आहेत. तेव्हा मुलांना असे साहित्य करमणुकीसाठी द्या किंवा असे चित्रपट पहा. मुलाच्या शाळेमध्ये तुम्ही हरित प्रकल्पांना प्रोत्साहन देऊ शकता. पर्यावरणपूरक कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी इतर मित्रांसोबत एकत्र येऊ शकता. वाढदिवसाच्या पार्ट्या अशा ठेवा की त्यातून कमीत कमी कचरा तयार होईल. तुमच्या मुलाला कळू द्या की जगाच्या रक्षणासाठी तो जे करतो आहे, ते खूप काही आहे. तुमचा मुलगा जगामध्ये फरक घडवत आहे. जगाला आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे. असे हे पुस्तक आपल्याला पर्यावरण रक्षण या विषयावर बरेच काही सांगून जाते. भाषा अतिशय सोपी आणि मनाला भिडणारी आहे. पुस्तकाचा आकार सुटसुटीत असून तुम्ही केव्हा पुस्तक वाचण्यास सुरुवात करता आणि केव्हा संपवता ते कळत नाही.
पुस्तक प्रेरणादायी असून संग्रहात ठेवण्यायोग्य आणि भेट देण्यायोग्य आहे. या पुस्तकाचे लेखक श्री पारितोष तिरोडकर यांनी ऑस्ट्रेलियामधून फायनान्समध्ये मास्टर्स डिग्री घेतली आहे. श्री तिरोडकर यांना कॅनडा, ऑस्ट्रेलिया, UK आणि भारत या देशांमध्ये फायनान्स आणि ऑडिट या क्षेत्रांमध्ये काम करण्याचा 12 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. पर्यावरण हा श्री तिरोडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.